लाडके नेते केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने जी कोण गावासाठी 25 कोटीची पाणी योजना मंजूर केलेली होती, आज इथे प्रत्यक्षात त्या कामाला सुरुवात होत आहे। इथे आपला WTP प्लांट म्हणजे जिथे पाण्यावरती आपण प्रक्रिया करणार। आता आपण नेहमी तुम्ही ऐकत असाल का स्टेमने पाणी दिलं नाही किंवा MIDCने पाणी दिलं नाही, तर ते जे शुद्ध करून पाणी आपल्याला देत होते, तर आता ग्रामपंचायत स्वतः पाणी शुद्ध करणार आहे आणि आपल्या गावातल्या लोकांना पाणी आपण त्याचबरोबर आता जेवढ्या पण वॉर्डातल्या तुमच्या जुन्या लाईनी आहेत त्या आपण बदलणार आहोत आणि नवीन लाईनी टाकणार आहेत। त्याच्यामुळे एकदम खालती जुन्या ज्या लिकेज असलेल्या लाईनी आहेत त्याच्यामुळे जे पाणी वाया जात होतं ते आता जाणार नाही आणि नवीन कनेक्शन तुम्हाला त्याच्यात घ्यावे लागणार आहेत। तर तुम्ही ज्याचे कनेक्शन आहेत त्यांनी जिथे दाखवून आपले पावते दाखवून ते कनेक्शन करून घ्या, ते मोफत असणार। परंतु ज्याच्याकडे कनेक्शन नाही त्यांनी नवीन कनेक्शन घ्यायचं असेल त्यांनी ग्रामपंचायतकडनं कनेक्शन घ्या, सदस्यांना भेटा, बाबा कनेक्शन आम्हाला पाहिजे, ते रितसर कनेक्शन घ्या आणि नवीन कनेक्शन तुम्हाला घ्या। हे योजना आणण्यासाठी सरपंच असतील, आपले सदस्य असतील, ग्रामसेवक असतील, कार्यकर्ते असतील, सगळ्यांनी इथे मेहनत घेतलेली आहे आणि कपिल पाटील साहेबांच्या आशीर्वादाने इथे योजना आली आहे। तर मी सर्वांच्या वतीने साहेबांचे आभार मानतो आणि सदस्यांनी देखील याच्यामध्ये चांगले परिश्रम घेतले। आज 2 नंबर वॉर्डातले सदस्य असतील, कुमार म्हात्रे असतील, नाईकताई असतील, किणीताई असतील, त्यांनी पण इथे सर्व वॉर्डातल्या कामांसाठी मेहनत घेत आहेत। त्याचे प्रत्येक वॉर्डातील सदस्य आज आपण निवडणूक झालेली आहे, संपलेली आहे, आपण सर्वांना एकत्र घेऊन इथे काम करतोय। चांगलं काम या 5 वर्षामध्ये करायचं आहे। जो काय विकास गावात रखडलेला आहे, पाण्याचा असेल, रस्त्याचा असेल, कचऱ्याचा असेल, तो या 5 वर्षात सगळ्यांना एकत्र घेऊन आपण करणार आहोत। तर असंच नागरिकांनी देखील या संख्येने प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहा। हे सगळे कार्यक्रम तुमच्यासाठी चाललेले आहेत। तर इथे सगळे जमलेल्या सगळ्या लोकांचे मी सरपंच मॅडम आणि सर्व कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि आपले लाडके दादा वरुण दादा पाटील आणि सरपंच रेखाताई पाटील यांच्या प्रयत्नाने आज आपल्या गावातलं जे पाणी टंचाईचा जो विषय आहे, आज इथे WT प्लांटचा उद्घाटन करून तो पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांनी शब्द दिला होता, आज ते पूर्ण करत आहेत आणि पूर्ण 2 नंबर वॉर्डाकडनं मी प्रतिनिधी म्हणून आज पूर्ण 2 नंबर वॉर्डातल्या लोकांकडनं मी त्यांचं सरपंच मॅडमांचा आभार मानतो, वरुण दादांचा आभार मानतो। आम्ही या गोष्टीसाठी तुमचा सदैव ऋणी राहू आणि असाच आशीर्वाद आमच्यावर ठेवावा अशी मी विनंती करतो। सर्वांचे लाडके केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आपले सर्वांचे लाडके वरुणदादा पाटील, सरपंच रेखा पाटील यांच्या प्रयत्नाने सर्व ग्रामपंचायत टीम, सर्व वॉर्डातले सदस्य यांच्या अथक प्रयत्नाने आज आपल्या 2 नंबर वॉर्डातल्या सर्व जेवढ्या जुन्या लाईनी आहेत त्या सर्व चेंज करून नवीन पाण्याच्या लाईनी आपण टाकत आहोत। त्याबद्दल सरपंच मॅडम यांचे आम्ही आभार मानतो। त्याचबरोबर आज आम्ही मंगल कार्यालय इथे आज कोण गावासाठी स्वतंत्र WTP प्लॅन्टचंही भूमिपूजन करून आलेलो आहे। त्याबद्दलही सरपंच मॅडम, केंद्रीय कपिल पाटील साहेबांचं खूप खूप आभार। असंच त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं। आमचे नेते केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिलदादा पाटील यांच्या आशीर्वादाने हा जो त्यांच्यावर एक विश्वास ठेवून कोरगावच्या जनतेने आमच्या सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांना भरघोस मताने निवडून दिले। हे आश्वासन या इलेक्शनमध्ये जनतेला आपण लोकांना दिले, त्या आश्वासनाची पूर्तताची सुरुवात होत आहे
आणि त्याचा एक सुरुवात म्हणून मंगल कार्यालयाचे WP प्लॅन ही ग्रामपंचायतने स्वतंत्र चालू केलेलं आहे. आणि जे लोकांना आश्वासन दिले इलेक्शनमध्ये ते साहेबांच्या आशीर्वादाने, वरुण पाटील यांच्या सहकार्याने आणि सरपंच रेखा सदाशिव पाटील यांच्या विचाराने आणि पूर्ण ग्रामपंचायतची टीम या पूर्ण गावाचा विकासाला घेऊन, सर्वांना घेऊन, इलेक्शन आता संपलेलं आहे, सर्वांना एकत्र घेऊन एक मोठ बांधून कोणगावचा सर्वांगीण विकास करण्याचा जो आश्वासन जनतेला दिलेलं आहे त्याची आज सुरुवात झालेली आहे. आणि अशीच कामं या कमिटीच्या हाती आणि सरपंच हातून होतील. जी आश्वासन दिली येत्या 5 वर्षात ती पूर्ण करण्याचा कठोकट प्रयत्न सरपंच आणि पूर्ण ग्रामपंचायत कमिटी करेल, याबद्दल शंका नाही. आणि अशाच आशीर्वाद जनतेचा यापुढे राहावं आणि कुठलंही काम कोणगाव हा विकासापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सरपंच या नात्याने ते नक्कीच घेतील. आणि त्यांच्या जोडीला सर्व ग्रामपंचायतचे सदस्य असतील, पदाधिकारी असतील, गावातले सर्व वरिष्ठ लोक असतील. हे अशीच विकासाची गंगा कोणगावात याच्या पुढेही वाहत राहील. एवढं बोलून माझे 2 भाषे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणगावचं आशीर्वाद हे आजचे केंद्रीय मंत्री, पंचायत राज राज्यमंत्री आमचे कपिलदादा हे कोणगावचे खरोखर आशीर्वाद आहेत. जिल्हा परिषद सदस्य कोण गटातले निवडून गेल्यापासून त्यांचं या कोण गावावर अतोनात प्रेम आहे. जिथे त्यांना जागा भेटत आहेत तिथे कोण गावाला भरपूर उजनी भरून देत आहेत. ते पशुसंवर्धन सभापती होते, त्याच्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष होते, त्याच्यानंतर खासदार झाले, ते आज मंत्री आहेत. परंतु कुठच्याही फेरीमध्ये त्यांनी कोण गावाला निधी देण्याचं, अनुदान देण्याचं कधी कमी केलेलं नाही. 2007पासून आम्ही या ग्रामपंचायतमध्ये आहोत. जिथे सांगेल तिथे त्यांनी आम्हाला ते काम दिलं. आज 25.99 कोटीचं आज आम्हाला त्यांनी ते अनुदान दिलं. एका गावाला 25 कोटीहून अधिक रुपयाचं अनुदान देणं हे निव्वळ ना निव्वळ मंत्री साहेबांचं प्रेम आहे. कारण या ग्रामपंचायतने जो प्रस्ताव केला त्यांना ही शाश्वती नव्हती की एवढी झोली भरून आपल्याला मिळेल. हे साहेबांचं प्रेम आहे. त्याचबरोबर या ग्रामपंचायतमध्ये कर्तव्यदक्ष आजची बॉडी आहे. या बॉडीच्या माध्यमातून ज्या दिवसापासून सरपंच निवडीला आले, कार्यरत झाले, तेव्हापासून जो कामांचा धडाका लागलेला आहे तो आजपर्यंत आज या जलजीवन मिशन जलजीवन या योजनेचा शुभारंभ झाला आहे. कोण गावाने कधी स्वतःचं फिल्टर प्लॅन असेल हे स्वप्नात बघितलं होतं, पण आज प्रत्यक्षात साकार होतं. त्याला कारण आमचे मंत्री साहेब आहेत, कपिल पाटील साहेब आहेत. आज ते मंत्री आहेत म्हणून देतात अशातला भाग नाही. ते जिल्हा परिषद सदस्य, पशुवर्धन सभापती, त्याच्यानंतर खासदार आणि आज मंत्री, ते असं देतच आले. कोण गावाला आजपर्यंत मी अगदी ठोकपणे सांगू शकतो, जेवढं काही निधी सगळ्यात जास्त न जास्त दिला ते फक्त कपिल पाटील साहेबांनी दिला आहे. आणि या जनतेचं मन संतुष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यांच्या हाकेला कोणगावची जनता ही जागरूक होऊन आज आपल्यासमोर आपल्या या सरपंच महोदय आज तुम्हाला समोर दिसतात. ही हाक कपिल पाटील साहेबांची होती आणि त्यांच्या हाकेला सगळे जागे भर भरून ही बॉडी निवडून दिली, सरपंच निवडून दिले. त्याचबरोबर ह्या सगळ्या आजच्या या बॉडीच्या निवडीमध्ये आमचे यंगस्टार हॅन्डसम पर्सनॅलिटी असे आमचे वरुण शेठ पाटील यांचं पण एक मोठं योगदान आहे. त्यांनी या गावामध्ये एक सक्षम बॉडी निवडून आणण्यासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांनाही यश आलं. हे आज करोडोनी या ठिकाणी निधी मिळत आहे. करोडोनी लोकांच्या घरोघरी पाणी कसं पोचेल, जे मिशन जलजीवन आहे त्या अंतर्गत पाण्याच्या लाईनी असतील, म्हणजे वितरण व्यवस्था, पाण्याच्या टाक्या, त्याच्यानंतर फिल्टर प्लांट, या अशा सगळ्या योजनांना ज्यांनी आम्हाला योगदान दिलं त्या आमच्या नेत्याला, त्या आमच्या कोणगावच्या पालनहारला कपिल पाटील साहेबांना शतशः प्रणाम करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मध्ये ज्या प्रकारे पूर्ण कोणगाव मी आभार व्यक्त करेन. कारण एक केंद्रीय राज्यमंत्री
पंचायत राज्यमंत्री कपिलदादा पाटील यांचं, कारण की स्वप्नातही बघितलं नव्हतं का हा प्रश्न निकाली निघेल. माझी वनगावाची जनता तहानलेली होती. आज त्यांची तहान भागणार, म्हणजे संकट दूर होणार आहे याचं पूर्ण श्रेय आदरणीय कपिलदादा पाटील यांच्या माध्यमातून होणार आहे. तसंच त्या पाठपुरावा करण्याकरिता कल्याण शहराध्यक्ष नवनिर्वाचित वरुणदादा पाटील यांच्या मातोश्री सरपंच महोदय रेखा सदाशिव पाटील यांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि आज त्यात शुभारंभ होते. माझ्या वार्ड क्रमांक 3मध्ये हा प्रश्न जास्त होता आणि बारकाईने त्याची दखल घेऊन आज त्याचा शुभारंभ करताना आम्ही सर्व जनता, सरपंच महोदयांचं आणि पंचायत राज्यमंत्री कपिलदादा पाटील यांचं मी आभार व्यक्त करतो आणि यानंतर देखील त्यांना पुढील वाटचाल शुभेच्छा देतो. एवढं बोलून मी इथे थांबतो. प्रमोद, काय म्हणणार आपण या आमचे नेते, लोकनेते माननीय कपिलदादा पाटील यांच्या आशीर्वादाने कोंडगावात कामाचा विकासाची गंगा वाहते आणि त्यांच्याच आव्हानाला लोकांनी मरून श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांना बहुमत मताने निवडून दिलेलं आहे आणि त्यांनी निवडणुकीच्या वेळेस जे काही लोकांना आश्वासन दिली होती, लोकांना आव्हान केला होता का आम्हाला तुम्ही निवडून द्या, जो कोंडगावाचा राहिलेला विकास आहे तो आमच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू आणि त्याची आज सुरुवात झालेली आहे. कोंडगावात WP प्लॅनचा शुभारंभ होऊन प्रत्येक वार्डात, आज 3 नंबर वार्डाचा विषय घेतला तर अनेक वर्षानुवर्षे 3 गाव वार्डातली जनता पाण्याला ही तरसलेली आहे आणि त्यांचे पाण्याचे जे हाल होते ते आता हाल नाहीसे होणार आहेत आणि जलजीवन मिशनच्या द्वारे घरोघरी नळाचा पाणी भरपूर प्रमाणात पोचणार आहे आणि 3 नंबर वार्डातला प्रश्न पाण्याचा काही स्वरूपी निकालात निघणार आहे आणि वार्ड क्रमांक 2मध्ये पण तीच परिस्थिती आहे. पाण्याची समस्या एकंदर कोंडगावात पाण्याचा हा मूलभूत प्रश्न आहे आणि पहिल्यांदाच सरपंचाला निवडून दिल्यामुळे सरपंचांनी पहिल्याच गावाच्या मूळ कामाला या टंचाईला हात घातलेला आहे आणि कोंडगाव पूर्ण जलजीवन मिशनच्या माध्यमातून घरोघरी पाणी मिळेल, मुबलक पाणी मिळेल आणि कोंडगावाचे जे काही विकास राहिलेले असतील, रस्ते असतील, ड्रेनेज असेल, डम्पिंगची समस्या असेल, या येत्या 5 वर्षात ज्या जाहीरनाम्यामध्ये जे आश्वासन दिले होते ती 100% सरपंच असतील, वरुण पाटील असतील आणि पूर्ण ग्रामपंचायतची बॉडी असेल, या 5 वर्षात एकही काम कोंडगावात राहणार नाही. या प्रकारे आम्ही प्रयत्न करू आणि आमचे मंत्री यांचं सदैव कोंडगावावर लक्ष राहिलेलं आहे. जे जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर 2007पासून कोंडगावात विकासासाठी त्यांचा भरघोस असा सहकार्य राहिलं आहे, याच्याही पुढे राहील आणि मी इथे ग्वाही देतो की साहेबांना तुमच्या कुठल्याही वेळेस कोंडगावची जनता जशी मागच्या वेळेस पार्टी होती याच्या पुढे तुमच्या पार्टीचे राहील. तुमचा आशीर्वाद सदैव अशा कोंडगावावर राहू दे आणि कोंडगावचा दिवसेंदिवस विकास होऊ दे ही सर्वांच्या वतीने मी साहेबांना ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वार्डमधले सगळे सदस्य यांच्यातर्फे आज एवढं मोठं काम करण्यात येत आहे, त्यामुळे मी त्यांचे सगळ्यात आधी मी त्यांचे आभार मानणार. कारण 2011मध्ये जेव्हा कपिलदादा पाटील हे जिल्ह्याचे अध्यक्ष होते ठाणे जिल्ह्याचे, तेव्हापासून ते आमच्यासाठी प्रयत्न करत आहेत. आमच्या एरियामध्ये जे प्रयत्न करत आहेत ते आता पंचायत राजचे एवढे मोठे मंत्री झाले केंद्राचे, तरीही ते आमच्यासाठी एवढे प्रयत्न करत आहेत. कारण आमचा कोंडगावचा एरिया हा उंचावर आहे, तिथपर्यंत कुठलीही लाईन पोहोचू शकत नाही, तरीही ते प्रयत्न करून तिथपर्यंत ही लाईन टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमच्या सगळ्या अडचणी ते समजून घेतात. मॅडम पण आता पहिल्यांदा सरपंच झाल्या तरी पण त्यांनी स्वतःहून या कामामध्ये इतक्या लवकर त्यांनी हे केलेलं आहे, तत्परता दाखवलेली आहे. म्हणून मी त्यांचे, कोंडगावचे आणि कोंडगावच्या आमच्या वार्ड क्रमांक 3चे सगळ्या सदस्यांचे खूप 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 आभार मानते आणि देव त्यांना उदंड आयुष्य देव, स्वतः कपिल पाटील साहेबांना पण आणि वरुण दादांना पण. थँक्यू. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचा नेहमीच राहिलेला आहे. त्यांनी मी म्हणेन की कोंडगाव त्यांनी दत्तकच घेतलेलं आहे, त्यामुळे ते सदैव या कोंडगावावर त्यांचं प्रेम आहे. अनेक कोटींची 25 कोटींची जवळपास निधी त्यांनी कोंडगावासाठी दिलेली आहे आणि जसं तुम्ही म्हणालात
की जे आत्ता सरपंच मॅडम आहेत त्यांनी जे आश्वासन दिलं होतं निवडणुकीपूर्वी, नक्की म्हणेन त्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. जे त्यांनी आश्वासन जनतेला दिलं होतं ते आश्वासन ते पूर्ण करत आहेत. त्याच्यातून अनेक कोणगावासाठी सुविधा त्यांनी तयार केल्या. सर्वात मोठी समस्या जी होती कोणगावाची पाण्याची समस्या, ही पाण्याची समस्या आता याच वर्षी आमच्या असं निदर्शनास आलं की जे इतर वर्षाप्रमाणे मागच्या काही वर्षांमध्ये जो उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाण्याचा जो प्रॉब्लेम होता सगळ्यांना, तो तसा राहिलेला नाही. तो बऱ्याच प्रकारे त्याच्यात सुधारणा झालेली आहे. आणि सरपंच मॅडम असतील किंवा वरुणदादा पाटील असतील यांनी सरकारच्या कुठल्याही निधीची वाट न बघता त्यांनी स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून कोणगावासाठी सुविधा आणून दिलेल्या आहेत. यासाठी मी माझ्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि अशाच अनेक योजना त्यांनी गावासाठी आणाव्या. आता हे तिसरं कार्यक्रम हे तिसरं उद्घाटन या ठिकाणी झालं. काही वेळापूर्वी आपल्या मंगल कार्यालय मंगळवार बाजारची येथे WTP म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं उद्घाटन सुद्धा करून आलो आहे. जे पाण्याचं शुद्धीकरण होत होतं ते शुद्धीकरण आता आपल्याला कोणावर विसंबून राहावं लागणार नाही, कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही. ते आपण स्वतः आपल्या हद्दीत आणि आपल्या गावात करू आणि तिथून सगळ्यांना पाणी पुरवठा केला जाईल. हे खूप मोलाचं आणि खूप पुण्याचं काम या संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीच्या माध्यमातून आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना शतशः धन्यवाद देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि एक कमिटीनं पण वारंवार यांना काम करण्याची चांगली संधी जनता देवो अशी मी जनतेलाही विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. स्पीड न्यूज रहे सबसे आगे.